श्रीमुख
लेकुराचे हित 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 लेकुराचे हित
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चेत ऐसे कळवळ्याचे जाती करीला भावीन प्रीती पोटी भारवाये त्याचे सर्व स्वयंसा हे ऐसे कळवळ्याचे जाती करीला भावीन प्रीती हरी तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संता भरी ओझे ऐसे कळवळ्याचे जाते करीला भावीन प्रीती विठाला अष्टांग योगी महासौख्य दाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपास नमस्कार सष्टांग श्रीरंगदासा समचरण सरोजम सांगणीला बुधाभम जगदनीतपाणी मंडलम मंडना तरुण तुलसीमाला कन्ननम कंजनेत्रम सवयदबलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्राय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं वजे पडुंग गुरुव्रतम मान दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे गतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम कलंकांकते ज्योतिकामोदयोक्त्रम खलानी शिवादापनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई तमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवाची जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारोने आता सेवेला गे भक्त झालो सेवेला गे भक्त झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा या बरीण करा बेर जयांचे केले स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लेकुराची हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी हे अकारण करुणावरुणालय भक्त कामगल बद्रुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेन अथांग दयेन आजच्या प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीबाळ भक्त तुकोबारायांचा गोडा असा अभंग आईचं वर्णन करणार आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठलाला लेकराच्या हिता करता जी हित वाहते स्वहित वाहते तिला माय असं म्हटलं गेलं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे अभंगातून गोड असा परिहार दिलाय नाही स्वहित वाहते यात काय नवल आपल्या पोटामध्ये भार वागते पण त्याचं भार वाहत असताना आपलं सर्वस्व सुद्धा लेकरांकरता वाहते हेच नाव आहे माय आणि म्हणून अशा माई करता अशा संतान करता तुकाराम महाराज म्हणता तुम्हा संतावरी होजे आईशी कळवळ्याची जाते करेला भावीन प्रीती असं गोड असा भावार्थ या अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की खरं तर आज या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांची लाडकी माता सगळ्यांची प्रेमळ माता स्वर्गवासी कृष्णाबाई कृष्णा आई दत्तात्रय कानवडे खरं तर आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आईंमागे त्यांचे पती म्हणजे दत्तात्रय भगवंत कानवडे असतील त्याचप्रमाणे दोन मुलं आहेत त्यामध्ये सुनील दादा आहेत गणेश दादा आहेत अशी दोनही मुलं आणि त्याचप्रमाणे 4 मुली त्यामध्ये माझी जयश्रीताई असेल सुरेखाताई असेल मनीषाताई असेल आणि वैशालीताई असेल चुलत्यांचा मोठा परिवार आहे 4 चुलते आणि कानवडे परिवार खरं तर या परिवारानं खरं तर आयुष्यभर आईनं स्वकष्टातून कसं जगावं हे करताना आपल्याला शिकवलंय आज त्या परिवाराच्या माध्यमातून सायराज ट्रान्सपोर्ट कल्याण ते निमगाव या ठिकाणी खरं तर हा ट्रान्सपोर्ट असताना खरं तर सगळेजण या ठिकाणी त्यांची खरं तर चुलत भाऊ आहे मनोज दादा आहे अक्षय दादा आहे तुषार दादा आहे सचिन दादा आहे महेश दादा आहे सतीश दादा आहेत रवींद्र दादा आहेत अभिषेक दादा आहे खरं तर असा कानवडे परिवार आणि चुलतेत अण्णासाहेब आहेत बाळासाहेब दादा आहेत किसन दादा आहेत नानासाहेब आहेत असा परिवार आणि या परिवाराने केलेला गोड असा आट्टाच तर सुनील दादा असतील गणेश दादा असतील यांनी वारंवार फोन केला की महाराज या ठिकाणी आमच्या आईचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी साजरा करायचा आहे त्यानिमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या 4ही बहिणी या कीर्तनात बसल्यात आज माझी जयश्रीताई सुरेखाताई मनीषाताई वैशालीताई 4घी जणी या कीर्तनात बसल्यात 4घी जणींचं विशिष्टत्व आहे काय विशिष्टत्व आहे एका लेकीच्या जीवनात माहेराचं महत्व म्हटलं काय असते आज त्यांना जर विचारलं कृष्ण आईचं महत्व काय तर त्या 4घी जणी अलगदपणानं सांगतील की आईचं महत्व काय असतं कहीं एक व्यातीने उनकी याद जरूर राहते गेलेला व्यक्ती पुन्हा येत नाही मात्र त्याची आठवण मात्र आल्याशिवाय राहत नाही आज आमची कृष्ण आई आज आमच्यातून निघून गेली आज मात्र 4घी लेकी आज 2 भावंड आज खरं तर सांगून जातील की आईचं महत्व काय असतं आई ती आईच आहे मी पुढे बोलणारच आहे पण खरं तर सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय माझ्याकडे वेळ कमी उरलाय
एक तासामध्ये पाऊण तासामध्ये मला थांबायचंय. गोड असे चिंतन करणारच आहे. गोड असे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहे. आदी महाराज मंडळींचे खरं तर या ठिकाणी विशेष ऋण आभार. त्यापैकी आदरणीय महाराजांचं नाव काय? योगेश महाराज. आदरणीय महाराजांचं नाव काय? नवले महाराज आहे. आदरणीय नवले महाराज असतील, आमचे महाराज असतील, आमच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत, आदरणीय महाराज असतील, सगळ्यांचे विशेष ऋण आभार. माझ्या सगळे संस्थेतले माझे विद्यार्थी आहेत, सगळ्यांचे विशेष ऋण आभार. विवेकरी बाबा अगदी आमचे जवळचेच आहे, अगदी परिचयाचेच आहे आणि आमचेच घरचेच माणसं आहे, काय वगैरे नाही. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी गोड असा मृदुंग आपल्याला ऐकायला मिळतोय. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग महर्षी, ताल मुनी, मृदुंग मार्तंड सचिनजी महाराज चौधरी, आपलं चौधरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋण आभार. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गोड असं या ठिकाणी कार्यक्रम आहे. आमचे मामा या ठिकाणी बाळासाहेबजी महाराज जाधव महाराज आपण सुद्धा उपस्थित आहे. गोड असा हार्मोनियम आहे. त्याचप्रमाणे माझे अत्यंत जीवलग प्राणप्रिय कंठस्थ निमगावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचे विशेष ऋण आभार. सगळ्यांना चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. आता कोणाचं नाव एकाचं घेत नाही गाड्या, सगळा मंडपच माझा आहे. म्हणून सगळ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गोड असं वातावरण आहे, गोड असा साऊंड. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे सुजितजी कातोरे या ठिकाणी सुजित, ज्यांनी जीत मिळवली, अशी जीत मिळवली अशी सुजितजी, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझा चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं आमची संत वाहिनी, खरं तर आमचे आयुष दादा या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतात, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. कार्यक्रमाकरता माझ्या कार्यक्रमाची खरं तर अपेक्षा ठेवली. माझा सगळा मित्र परिवार, संजय दादा असतील, संजय कानवडे, वैभव कानवडे, सोपान धुमाळ असतील, प्रवीण कासरा असतील, संतोष कासरा असतील, ज्ञानेश्वर कानवडे असतील, संतोष कानवडे असतील, मनोज कानवडे असतील, प्रशांत कानवडे असतील, गणेश दादांचा मित्र परिवार आहे. त्याचप्रमाणे गणेश हसे असतील, अनिल डुबे, संकेत कानवडे, सुनील कानवडे, संजय कानवडे, असा फार मोठा परिवार आहे. नावं घ्यायला सुद्धा वेळ कमी पडेल. असं सगळ्यांना या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमच्या बहिणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, आदरणीय पुन्हा पूजाचाईजी कानवडे, आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. गणेश दादा, विशाल दादा, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चरणाला स्पर्श, माझ्या कीर्तनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला, मानवी जन्मामध्ये या जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावं लागतं. किती पवित्र माती, थोडस मॉनिटर प्लस करायचं. मानवी जन्मातलं या जन्मातलं महत्वाचं गणितच आहे. काय? जन्माला आलात तर देहाची प्राप्तता करणं हे महत्वाचं उचित गणित आहे. कशा प्रकारे करावं? तुकाराम महाराजांनी तिन्ही प्रकारच्या लोकांना जाऊन सांगितलं. पहिल्या वर्गाला सांगितलं, देवग्या कोणी, देवग्या कोणी, आयत आला गर्भ सोनी. लोक म्हटले देवाला लगे, तुमचा देव आम्हाला लागत. मानवी जन्मातले महत्वाचं गणित जे आम्ही त्याला प्राप्त केलं पाहिजे. कशा करता केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणली जन्माचं गणितच मेन आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल या जन्माचं उचित गणित आहे. पण बाबा काय कशा करता केलं पाहिजे? मानवी देहामध्ये जीवन जगण्याकरता एक 3 गोष्टी महत्वाच्या. काय अशा करता? 3 गोष्टी सांगितल्यात. अन्न, वस्त्र, निवारा. मानवी जन्मातल्या मूलभूत गरजा आहे. मानवी जन्मात या गोष्टी प्राप्त केल्या पाहिजे, मान्य. पण या 3 गोष्टी प्राप्त करत असताना माणसाला या प्राप्त करताना जी गोष्ट लागेल त्याचं नाव आहे विचार. महाराज म्हणले विचार एकाच ठिकाणी बनतील, त्याचं नाव आहे परमार्थ. आणि परमार्थ जर करावा तर ते परमार्थ करता या 3 गोष्टी महाराजांनी सांगितल्यात. पहिल्या वर्गाला सांगितलं देव घ्या कोणी, आयताला गर्भ सोनी. दुसऱ्या वर्गाच्या म्हटले लागोनी या पाया, विनबितो तुम्हाला
करे टाळी बोला मुखी नाम. तिसऱ्या वर्गाचे तर पाय पडले. शिवी तो आरस वाटी तो आणि ग्यारे हो नका रानभरी. तिसऱ्या वर्गाला सांगितलं, पण याच्यामध्ये विनंती कोणाला करतात याच्यामध्ये वर्णन केलं नाही. मग याचं उत्तर ज्ञान उभारणी दिलंय. गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दूषित आहे स्वहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनमणी. मग 8 जणांना महाराजांनी विनंती केली. गाते कोण? चहुवेदी जाण शाजी शास्त्रीकार 18 पुराण हरीची गाते श्रोते कोण? ज्याला जीवनाचा उद्धार तब्बल 7 दिवसामध्ये केला त्या परीक्षिती राजाला सुद्धा महाराजांनी विनंती केली, करे टाळे बोला मुखी नाम. मग हे जीवन जाणार आहे, मर्यादित आहे. मग काय करावं? तर त्याच्या करता कधीतरी वेळ काढावा. हे जीवन फार अनमोल आहे. एका आवलिया साधूचं वर्णन आहे. काय म्हटलंय? और ऐसी हो जाएगी तेरी हालत कम नाएगी तेरी दौलत मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकालना पड़ेगा. एक ना एक दिवस जायचं. महाराज म्हणले, आज गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत ना तू बनतो तोही पैसा झाला देखत देखत ना तू बनतो तोही पैसा झाला. भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण. मनुष्य जन्म अनमोल इस मिट्टी में मत घोलने. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल आहे. मग मानवी जन्मामध्ये ते मिळवलं पाहिजे, प्राप्त केलं पाहिजे. चला, मानवी जन्मातलं महत्वाचं साधन आहे. मग याच करता आलो ना आम्ही. कशा करता? मानवी जन्मामध्ये लोकांचे बांध करावे हे महत्वाचं गणित महाराजांनी सांगितलंय. मी ऐकतात ना खरं तर काय सांगितलंय? मानवी जन्मा करता आपला जन्म कशा करता झालाय? तर उचित धर्म साधण्याकरता आपला जन्म झालाय. लोकांची बांध करण्याकरता नाही. बाबा बरीच लोक मी प्रत्येक कीर्तनात सांगत आलो. बरीच लोक आहे बरं का, ऐका बाबा. बरेच लोकांचं म्हणणं की माझ्या लय वाऱ्या झाल्या बरं का बाबा. आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत, अशा माना डोलत चला, म्हणजे मला तरी कळण तुम्ही आहेत का गेले झोपे त्यांना बोलत चला. बरेच लोक आहे बरं का माय. त्यांना विचारलं की बाबा तुमच्या किती वाऱ्या झाल्या? महाराज माझ्या 85 वाऱ्या झाल्या. किती? बोला ना बोला ना. हे माय जरा बोला की किती वाऱ्या झाल्या? 85 वाऱ्या झाल्या. त्याला विचारलं तुम्हाला देव भेटला का? ती म्हटली नाही भेटला. मग त्यांना सांगितलं तुम्हाला देव काय भेटला नाही? तर तुम्ही वारीत गेले का तुम्ही बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळता म्हणून तुम्हाला देव भेटला नाही. का देव भेटला नाही? अरे देव मिळण्याकरता कधीतरी वारी करावं लागेल. का वारी करावं लागेल माहिती का माय? वारीचं गणित असे, वारी कोणाची करा पण मला वाटतं ते अंतःकरणातून असेल. का देव भेटत नाही? आपण म्हणतो ना देवा शान पावायचा नाही देवा शान दिली कमी करा तुम्ही. देवा शान पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र. ए दगडाचा देव त्याला वडाराचा देव मातीचा देव त्याला पाण्याचा देव लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव. देवा शान पावायचा देवा आशान भेटायचा देव बाजारचा भाजीपाला नाही. भावानं आणि प्रेमानं देव मिळतो. भाव आणि प्रेम जर देवाजवळ लावलं तरच देव मिळणार. पण काय करावं? मानवी जन्मामध्ये हे आलात ना तर गणित शोधणं गरजेचं आहे. महाराज म्हणले हेच जर केलं नाही तर काय नाही तरी गेला जन्म वाया. जन्म व्हायला जाऊ देऊ नका. फार अनमोल किमतीचा नर दे. मग कोणतरी याचं गणित शोधावं. महाराज म्हणले देवाची प्राप्त करणं हे खरं तर महत्वाचं गणित आहे. मग कोणता देव? जरा देवाकडे. मग देव सांगितला कडे बारका नाही का कीर्तन. मग देव एकच सांगितला. आपुला तो एक सांगितलं. एक सांगितलं का नाही? एक देव प्राप्त करावा. पण एक देव कोणता? आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही. आम्हाला देव सांगा.
आम्हाला आळंदीला जाता येत नाही, आम्हाला देव सांगा. आम्हाला काशी तीर्थयात्रेला जाता येत नाही, आम्हाला देव सांगा. महाराज म्हणले माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थाशी. आई वडिलासारखं दैवत नाही बरं का सर, मोठी गंमत आहे. आणि आई वडिलासारखं दैवत नाही ना, पहिल्यांदा आई वडिलाची प्राप्तता करणं गरजेचं आहे. आज आमची आई आमच्यातून निघून गेली. आई ती आईची गड्या, आईसारखं वैभव नाही. किती बोलावं तिच्याबद्दल, किती सांगावं. महाराज म्हणलेत ना, या जगतामध्ये तिच्या इतकं मोठं कोणी नाहीच. फारसं काही वैभव आहे. आज आमच्या कृष्णाईबद्दल बोलून जाईल. आई लेकरांकरता विसावा निवारा सगळं काही उभं करत असते. मी शब्द लिहिलेत आमच्या कृष्णाईबद्दल. माझ्या 4 बहिणीने ऐकायचं आणि 2 भावांना ऐकायचं. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू. हे कृष्णाई तुझ्याबद्दल बोलतोय. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. अगं सर्व संपुणी भक्त राहते तुझीच गणाते. या किवीर वाण्या साही बाळांची आई तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना त्यालाच कळते. हा, या किवीर वाण्या बाळांची आई तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना त्यालाच कळते. किती मोठं वैभव आहे. आज माझ्या 4 बहिणी या कीर्तनात बसल्या. आज या लेकींना जर विचारलं, हे आके तुमच्या जीवनामध्ये तुमचं माहेर कुठपर्यंत, त्यांच्या डोळ्यात पाणी. त्या सांगतील दादा माझं माहेर तिथपर्यंत आहे, जोपर्यंत माझी आई जिवंत ना तोपर्यंत माझं माहेर. किती मोठं वैभव आहे. हा, मानवी जन्मातलं ते महत्वाचं गणितच आहे. माझी आज खरं तर 4 बहिणी बसल्या. जयश्रीताई बसली, सुरेखा काका बसली, मनीषाताई बसली, वैशालीताई बसली, सुनील दादा बसले, गणेश दादा बसले त्या कीर्तनात. आज या 6 जणांना जर विचारलं ना तुमच्या जीवनातलं माईचं महत्व काय, तर ते सांगतील आई काय असते. माया मंदिर आलले लागे कळसा फुटाया. माया मंदिर आलले लागे कळसा फुटाया. आज गाया पक्षीनी जाई पिला ना बेटाया. तीन बांधल गरट ए दिला पिला ना दिसा. तीन बांधल गरट दिला पिला ना दिसा. माया मंदिर आलले लागे कळस फुटाया. आज गाया पक्षीनी जाई पिलाना बेटाया. आई ते आईच आहे म्हणून शब्द लिहिले. हाडाचे तो काढ करवणी, हाडाचे तो काढ करवणी, केले रक्ताचे पाणी. तुझ्या सारखे कष्ट नाही केले नाही. तुझ्या चिमुकल्या बाती, चिमुकल्या बाती कच कुच मुद्रे कोई अनमोल जन्म. ज्यावेळेस शाळेतून घरी यायचं ना आपण, घरी येताना आपल्याला 5 मिनिटं उशीर व्हायचा. पण त्या 5 मिनिटांमध्ये इतकी व्याकुळ व्हायची आई, इतकी व्याकुळ व्हायची. आता गावामध्ये पाहत फिरायची आपल्याला माया. म्हणून वर्णन आहे, आई तुझ्या इतकं मोठं कोणी नाही. शाळेतून घरी येताना 5 मिनिटं उशीर व्हायचं, पण आता गावात पाहत फिरणारी तूच होती. शाळेतून घरी येताना उशीर मधला होई.
तुझ्या या मायेची कधी जाणीव झाली नाही. अनवर धर्म दिला तुझे पुढे भेटणार नाही. अनवर धर्म दिला तुझे पुढे भेटणार नाही. आणखी किती मोठी मान एका मराठवाड्यात त्या कवीने लिहिले. आई तू इतकी मोठी आहे, जितकी मोठी आहे या जगतामध्ये तुझे इतकं मोठं कोणी नाही. अख्खं जग विणून येऊ आई, पण तुझ्या इतकं मोठं कोणी नाही. आम्ही निकी माहेरला येतो, पण माहेरला आली तू आम्हाला साडी घ्यायची. माझ्या दादांना, माझ्या गणेश दादांना, माझ्या दुसऱ्या बाबांना मला किती महागाची साडी घेऊ दे, पण 500 रुपयाची नोट अलगद हातामध्ये आणून देणारी माझी माय होती. माय होती. आई इतकं मोठं कोणी नाही काय. अरे माझ्या शास्त्रातलं वर्णन, माझ्या मायरातलं वर्णन लय मोठं आहे. मी माहेरला यायची उशिरापर्यंत झोपायच्या, पण उशिरापर्यंत झोपली तरी झोपू द्या म्हणणारी माझी मायच होती. माय म्हणून आई तुझ्याबद्दल बोलून जाईल, आई तुझ्याबद्दल सांगून जाईल. हे आई अगं जगून येतं, तुझ्या इतकं मोठं कोणी नाही. मायेचा हात फिरवणारी या जगतामध्ये अगं तूच आहे. म्हणून सांगून जाईल, आई बोलून जाईल. स्वामी तीर्थाचा ही आई विना भिकारी. स्वामी तीर्थाचा आई विना भिकारी. विठला हो नंदादी कसा जाऊ मी मंदिरी. विठला हो नंदादी कसा जाऊ मी मंदिरी. आणखीन एक मराठवाड्यातल्या कवी नाही केलं. होत्या होतो जेव्हा रे दुष्काळमध्ये मायेचा माझा अटल होता पाणी टाकून मले बाजत जाया. तवा मले पिठामध्ये माझी माया, सती 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 माझी आई दे आई आहे. अरे जगतामध्ये तिच्या इतकं मोठं कोण नाही. तुम्ही सगळे रडताल आता. आईचं वर्णन जर करायला गेलो तर या जगतात ती लय मोठी आहे. किती मोठी आहे. बारका नायकाकडे अख्खं कीर्तन एका बाजूला ठेवून आजचं आहे आईचं चरित्र ऐकू. मी काय चरित्र सांगतो, मी रडवायचं म्हणून तुम्हाला हे चरित्र नाही सांगत. मी आज कृष्णाईबद्दल का बोलणार आहे माहिती का. माझ्या माग या कीर्तनात कृष्णाई माग जरी 2 जणांनी जरी आईचा या कीर्तनातून सांभाळ केला तर आजचं कीर्तन कुठेतरी सार्थकी लागलं. याकरता हे कीर्तन. आईबद्दल जिव्हाळा वाढावा, तिच्याबद्दल प्रेम वाढावं याकरता हे कीर्तन आहे ना. की तिला मला वाटतं आदरांजली व्यक्त करण्याकरता कीर्तन आहेच. मला वाटतं आज आमच्या आईच्या माध्यमातून 2 जणांनी जरी आई सांभाळली ना, मला वाटतं दादा बरं का आपलं कीर्तन सार्थकी होईल. किती मोठं वैभव आहे. माझी माय सांगेल गड्या, लोकांची माय कुठपर्यंत सांगावी. तुम्ही म्हणता लोकच रोजच तुमचं ऐकतोय, आम्ही टीव्हीला ऐकलं, युट्यूबला रोजच ऐकतोय, पण तुमची माय सांगा ना महाराज. माझी माय सांगेल गड्या, तुम्ही रडताय सगळेजण माहिती मला. रोज कार्यक्रमाला येऊन बसतो, अभिमानानं बोलतोय असं काय नाही बरं का बाबा, पण एक वास्तविकता सांगून जाईल. कार्यक्रमाला येतो लोक लय फोन करतात, महाराज चला ना कीर्तन सुरू करायचंय, बरोबर ना. कार्यक्रमाला येतो लय फोन करतात, महाराज चला लवकर कीर्तन सुरू करायचंय. पण एकदा की कीर्तन संपलं आणि महाराज गाडीत बसला
महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलाय का कोणत्या नळीत घुसलाय कोणाला घेणं देणं नाही. तर सांगा माझी गाडी घरी जावस तर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारी माझी माय माय तिच्या इतकं मोठं कोणी नाही. प्रेम करावं आपल्या आईवर सांगून जायलाच पुढं. आई ती आईच आहे. किती मोठं वैभव आहे. आमच्या आईनं आमच्याकरता काय केलं. ए आई काय केलं ग तू काय केलं. ए तडपत्या उन्हात ही आई ग तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहीच माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गावात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई 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 आईपेक्षा मोठी या जगतामध्ये कोणी नाही. म्हणून प्रेम करावं आपल्या आईवर. अजून थोडस बोलेल का प्रेम करावं. अरे जगात ती मोठीच आहे. असंच एक पोरग आपल्या निमगाव सारखं गाव आणि निमगाव सारखं गावात मध्ये एक माय आणि एक पोरगाची दोघांमधली चर्चा रंगली. आईनं सहजच प्रश्न विचारला. ए दाद्या ए बाळा उद्या जर माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील. एवढा प्रसंग ऐकाकडे आईची जागा तुम्हाला कळत. उद्या जर माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील. आई काळजी करू नको. तुझा डोळा खराब झाला ना संगमनेर जवळ आहे आपल्या. संगमनेरला नेलं तुझ्या डोळ्याचा उपचार कर. पण ऐक ना संगमनेरला जाऊन सुद्धा माझा डोळा नीट नाही झाला तर तू काय करशील. आई काळजी करू नको. तुला पुण्याला नेल ते तू तुझ्या डोळ्याचा उपचार कर. आईनं परत प्रश्न विचारला. ए लेका अरे पुण्याला सुद्धा जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर तू काय करशील. आई काळजी करू नको. मुंबईला नेल तुला चांगला पगार आहे चांगलं आहे सगळं. पुण्याला नेल आणि तिथं तुझ्या डोळ्याचा उपचार कर. आईच्या तर डोळे डबडबलेले आणि डबडबलेल्या डोळे नाही रडायला लागले. डोळ्यातून टप 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 आसरू खाली घसरायला लागले आणि रडायला लागले. बाळा मुंबईला जाऊन सुद्धा जर डोळा नीट नाही झाला तर तू काय करशील. आई काळजी करू नको. 5 एकर रोट्ट जमीन आहे. क्षणाचाही विचार नाही करणार. ही जमीन विकून टाकल आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशामध्ये तुला नेईल आणि तुझा डोळ्याचा उपचार कर. आई आता रडायला लागली. उठली आई आणि कडकडून लेकराला मिठी मारली. ए दाद्या ए बाळा कुठेच न्यायची गरज नाही. आज मला मरण जरी आलं तर यमाच्या हातात हा जीव हा प्राण हा त्याच्या हातात देऊन टाकेल. आई रडायला लागली. आईनं लेकराला मिठी मारली आणि लेकरानं सुद्धा आता आईला प्रश्न विचारला. ए आई तुझा डोळा खराब झाला तर मी इतकं काही करू शकतो. जर उद्या कदाचित माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील. आईनं लेकराला उत्तर दिलेलं घरी घेऊन जा. आजच्या कीर्तनातून काही कळालं नाही तरी चालेल. आईनं लेकराला उत्तर दिलं. आई लेकरानं प्रश्न विचारला होता माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील. आईनं इतकं गोड उत्तर दिलं. आई म्हटली ए दाद्या तुझा डोळा खराब होणार नाहीच. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या डोळ्याला काहीच होणार नाही. पण सांगते ऐक उद्या कदाचित जर तुझा डोळा खराब झाला यापैकी तुला कुठंच नेणार नाही. ज्या दिवशी तुझा डोळा खराब होईल त्या दिवशी माझा डोळा काढून तुझ्या हातात देईल. याला आईचं प्रेम म्हणतात. म्हणून म्हणावं प्रेम करावं आपल्या आईवर. किती गोड आहे ती आईसारखं. आज या माझ्या साई लेकर खरं तर साई भावंड शोधत असतील. काय वर्णन आहे. कुठे गेली माझी आई मला करमत नाही रे. येना गाय मला झोप येत नाही. येना गाय मला झोप येत नाही. दसरा आणि दिवाळीचा सण यायचा. त्या सणाला तू पुरणपोळी करायची आम्ही आनंदानं खायचं ना. दसरा आणि दिवाळी ए कोण देईल पुरणाची पोळी. रडवालाय कुठंच
दिसत नाही ग हे नागाय मला झोप येत नाही. आई ती आईच आहे म्हणून महाराज या जगतामध्ये आपलं प्रेम असावं आपल्या आईवर, प्रेम असावं आपल्या आईवर. का लेकरांच्या हिताकरता जी हित वाहते तिचं नाव आहे माय. म्हणून वर्णन आहे लेकुराची लेकुराची हित लेकुराची लेकुराची करताची माय आहे तिचं नाव ही तिची झोप असते ना तिचं नाव माय. पण बऱ्याचदा काय होतं बरं का आवाज येतो ना ऐकतो हे आज ऐकायचं बरं का. बऱ्याचदा काय होतं आपण ना आपल्या आईलाच कधीतरी ना दोष देतो. हे आई आपण म्हणतो ना तुला काय कळत नाही तू काय कर. आपण म्हणतो ना हे आई तुला काय कळत नाही तू गप्प बस. आपण म्हणतो ना मला कधी कधी प्रश्न पडतो आईला जर काय कळत नसतं तर लहानपणी तिने आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरण्याच्या ऐवजी बोला की काजळ भरण्याच्या ऐवजी मिरची नक्कीच भरली असते. अरे आईसारखं दैवत नाही. म्हणून प्रेम करावं आपल्या मायेवर, प्रेम करावं आपल्या बापावर. का प्रेम करावं? सगळ्यात मोठं दैवत हेच आहे. आणि यांना जर प्राप्त केलं तर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. का सबसे बडी आहे माँ द्वितीय दुआ. सगळ्यात मोठं वैभव हेच आहे. म्हणून महाराज म्हणले आम्ही जोपासलं पण कशाच्या माध्यमातून जोपासलं. महाराज म्हणले लेकराच्या हितातून जोपासलं जिचं नाव आहे माय आईशी. खरं तर या जगतामध्ये एकच गोष्ट आहे तिचं नाव आहे माय. म्हणून लेकराच्या हिता करता कोण जाग होतं तर तिचं नाव आहे आई. मग आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. या दोघांचं ईश्वरामध्ये खरं तर मिलन होतं. आत्म्याचं ईश्वरामध्ये मिलन होतं त्याचं नाव आहे आई. म्हणून आईवरच प्रेम करावं. जगतामध्ये सगळ्यात मोठी देवता तीच आहे. नाही कुठं जाता आलं नाही पंढरपूरला जाता आलं नाही आळंदीला जाता येतं. महाराज म्हणले सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोण कीजे. म्हणून आई वडिलाची प्राप्तता ही महत्वाची का करावी. महाराज म्हणले आम्ही ती केली आणि जगतामध्ये आमचा उद्धार झाला. काय प्रमाणे तुमच्याकडं जोडपं ताई बरं का माझ्या पाया पडायला आलं बरं का महाराज नवले महाराज. आणि पाया पडायला आल्यानंतर त्यांनी ना माझ्या समोर ती बंद झालेली नोट किती हजाराची बोला की 2 हा एवढं माहिती बरोबर असं बोलाच का. ती 2000 रुपयाची नोट माझ्या समोर ठेवली. आता मी विचार केला अजून 4-5 दिवस बाकी आपलं बदलून घ्यावा बँकेत जाऊन लाईन उभं राहून 2000 रुपये काही कमी झाले का काय. मग मी विचार केला ती घेतली. त्या दिवशी कोड घातलेला होता खिशात ठेवून दिली. ज्यांनी नोट माझ्या समोर ठेवली त्यांनी निघून जावं का नाही. इकडून नवरा आणि इकडून बायको दोघं जण बसले आणि ते काय माझा पिछा सोडीना. म्हटलं आज काय खरं नाही गड्या आता वसलच होत्यात का काय काय नव्हा. त्यांना म्हटलं तुमचं काय राहिलंय का. म्हटले नाही महाराज तुम्हाला काय प्रश्न विचारायचे. म्हणलं विचारा. पण म्हणले पर्सनल प्रश्न आहे. तुम्हाला कळतो पर्सनल प्रश्न म्हणजे वैयक्तिक आहे. म्हणलं विचारा. म्हणले सगळी लोक निघून जाऊ द्या मग आपण तिघं राहिलो का. मग तिघं म्हणजे कोण त्याची बायको आणि तो आणि मी होतो. आम्ही मग तिघं अख्ख्या मंडपात राहिलो. सगळी लोक निघून गेली
आणि त्याला म्हटलं आता बोला काय बोलायचंय. ते म्हणले महाराज जय हरी. म्हटलं जय हरी. उठले परत पाया पडायला लागले. म्हटलं राहू द्या एकदा पडलेत ना. नाही म्हटले पडू द्या महाराज पाया, तुमच्यावर माऊलीची कृपा आहे. म्हटलं पडा. पाया पडले. म्हटले महाराज जय हरी. म्हटलं जय हरी. तिकडून बसली ती माझी बायको आहे. म्हटलं बर. म्हटले महाराज आमचं लग्न होऊन 2 वर्ष झाले आहेत. म्हटलं बर. मी महाराज तुम्हाला 2000 रुपये दिले. म्हटलं बर. मनातले मनात म्हटलं आज 100% वसूलच आहे काय काय. म्हटलं महाराज. म्हटलं बर. म्हणले महाराज छान कीर्तन झालं. म्हटलं बर. म्हणले महाराज आमचं लग्न होऊन 2 वर्ष झाले. तिकडून बसली ती माझी बायको आहे. आमचं लग्न होऊन अगदी चांगला संसार चाललाय. म्हटलं बर. म्हणले महाराज मी तुम्हाला 2000 रुपये दिले. तिकडून बसली ती माझी बायको आहे. 2 वर्ष झालेत लग्नाला. 6वा महिना चालू आहे. गर्भवती माझी बायको. मग सांगा ना मी तुम्हाला 2000 रुपये दिले वर्ग होईल का पोरगी. मला विचारलं. आता मला जर असं काही कळत असतं तर मी काय गाव गाव बोंबलच हिंडलो असतो. मी त्याला म्हटलं माणसाची कोरोना काळात रिपोर्ट जरी निगेटिव्ह पाहिजे पण माणसाचे विचार कसे पाहिजे पॉझिटिव्ह. त्याला म्हटलं काळजीच करू नको. आता त्याचे 2000 रुपये घेतले तर नाही उत्तर नीट द्यावं तर परत. त्याला म्हटलं काळजीच करू नको पोरगच होणार. आता पोरग पॉझिटिव्ह उत्तर दिलं मी. तो म्हटलं महाराज पोरग नाही झाल्या काही नका सांगू. 2000 रुपये घेतल्यात म्हणून काही बोलत का काय. पोरग नाही झाले. आता मी हुशारच. त्याला म्हटलं पोरग नाही झालं ना भाऊ पोरगी नक्की होणार आहे. लोक काय विचारतील सांगता नाही. जणांचं म्हणणं आहे बरं का. जणा किती गोड म्हणलं. हा जणा किती गोड म्हणलं. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. देव नटला नाना परी भरुनी उरला हे चराचरी. देव नटला नाना परी देव नटला नाना परी. अशी जागा नाही की माझा देव नाही. मग त्याला शोधण्याची कधीतरी भूमिका असावी. पण शोधण्याकरता कोण येणार आहेत. महाराज म्हणले संत रूपी साधन आपल्या जवळ असलं पाहिजे. कोणतं संत. महाराज म्हणले हारी प्राप्तीचे उपाय धरावे आमदारांचे. आपलं संतांचे पाय पकडले की देवाच्या चरणाजवळ जाता येईल. कोणते संत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मानवी जन्मातलं आम्ही ते महत्वाचं गणित आहे ते जोपासले. मग लेकराच्या हिताकरता जी जागी होती तिला माया असं म्हटलं गेलंय. मग आम्ही तिची प्राप्तता करावी. तिला जोपासावं. कुठं जायची गरज नाही. अरे आई वडिलासारखं दैवत नाही. मग त्यांची प्राप्तता करावी. एक वेळ पंढरपूरला नाही गेले तरी चालेल. एक वेळ आळंदीला नाही गेले तरी चालेल. पण आई वडिलाची शरणांगती जर असेल ना. आज आमच्या या परिवारानं आज कानवडे परिवारानं खरं तर गोड असा सोहळा केलाय. याकरता आई वडिलाचे विचार खरं तर ग्रेट असावे लागतील. तेव्हाच मुलं कुठंतरी ग्रेट विचारानं चालतील. आणि आई वडील जिथं ग्रेट आहे तिथं मुलं सुद्धा सोनच असतात. मला वाटतं आज आमचे गणेश दादा आज आमच्या खरं तर सुनील दादा माझ्या 2 जणांनी माझ्या 4 बहिणी असतील. खरं तर गोड असा सोहळा केलाय. आणि खरं तर आज हा जमलेला जनसमुदाय सांगून जातो आमच्या आईनं आणि आमच्या लेकरांना काय कमवलं. हा उपस्थित खरं तर जनसमुदाय सांगून जातो. महाराज म्हणतात की याचसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड बाबा. माणूस किती दिवस जगला याहीपेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे. आणि म्हणून सगळ्यांचं म्हणणं आहे की पोड आता पुढे होऊन झालं घ्यायचंय का. म्हणून एक 5 मिनिटामध्ये खरं तर मानवी जन्मातलं ते महत्वाचं गणित आहे. आणि या ठिकाणी खरं तर मानवी जन्मातला महत्वाचं खरं तर कुठेतरी उपदेश असावा. पण संतांच्या ठिकाणी आई वडिलाच्या ठिकाणीच खरं तर अतिपरिचय असावा. कारण की कुठे अतिपरिचय उपयोगाचा नाही गणेश भाई बरं का विशाल दादा. अतिपरिचयात आवाज्ञा होत असते. कशा होत असते. अतिपरिचय जिथं आहे तिथं लय अवघड होतं. संतांच्या ठिकाणीच अतिपरिचय असावा. कुठे अतिपरिचय नसावा. अतिपरिचय जिथं आहे तिथं वाटलोच होतं. माझी एक चौथीची मैत्रीण होती बरं का. होती असं लक्षात ठेवा. ऐका चल वाक्य लक्ष द्या बरं का. आणि नेमकी योग बरं का सुजित दादा. आता ते मी 4थी पर्यंत मी एका बेंचवर बसायला होतो. आणि तिला माझं लय राग. ती असं नाव टिपायची मास्तर द्यायची. 4थी पर्यंत मी एवढं टोलं खाल्लं तिच्या हातून. म्हणजे तिच्या माध्यमातून म्हणजे तिचं नाही खाल्लं मास्तरच्या माध्यमातून खाल्लं. आणि ते नेमकी योगायोगानं मला 4थी पर्यंत काय असं दाढी बिडी नव्हती. आता आली आता एवढ्या आणि योगायोगानं आता तिचं लग्न झालं 1.5 वर्षापूर्वी. आणि नेमकी तिला ज्या गावात दिलो का त्याच गावात माझं कीर्तन 4-5 दिवसापूर्वी. अतिपरिचयात कसे आवाज नव्हते सांगतो. आणि कीर्तन लय रंगलं बाबा.
कीर्तन इतकं सुंदर झालं, एवढं 4-5 गावातली लोक माझ्या पाया पडायला आली. महाराज वा 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 क्या बात आहे, सगळी लोक माझ्या पाया पडायला आली. आणि नेमकी योगायोगानं तिनं कीर्तनात अंदाज बांधला. हात तोच दिसतोय आवाजावर बरं का. दाढी तिला काय ओळखू ना, कारण की काय मी 4थी नंतर आळंदीला गेलो होतो, तिला काय अंदाज लागाना. पण नंतर ते कीर्तनानंतर असं माईक मध्ये बोलले ना की अमुक अमुक गावचे महाराज, अमुक अमुक महाराज यांनी सुंदर कीर्तन झालं, असं सगळी लोक गोळ का माझ्यापाशी. आणि तिनं माझं नाव ऐकलं, एवढ्या पब्लिक मधून. अति परिचय होता ना आमचा एका बेंचवर बसलेलं. आणि मला घरी आता बावड्या म्हणायचे, भाऊ म्हणायचे, पण आता नाही, आता अख्खं गाव महाराजच म्हणतंय. हा त्या काळात मला माझी आजी, माझे आजोबा सगळे बावड्या म्हणायचे. आणि तिने एवढ्या पब्लिक मध्ये पाहिलं, आणि पब्लिक मध्ये पाहिल्यानंतर एवढ्या पब्लिक मध्ये माझ्यापाशी पळत आली. आणि सगळी माणसं माझ्यापाशी बसलेली. आणि एवढ्या पब्लिक मध्ये ती आली आणि माझ्या जवळ येऊन मला काय म्हटली माहिती का, बावड्या तू कधी कीर्तनकार झाला. मला जेवढी माणसं बसली ती तेवढी निघून गेली माझ्या शेजारची. महाराज कुठे अति परिचय नसावा, अति परिचय कुठे असावा माहिती का, संताच्या ठिकाणी असावा. हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम. आणि हा जर परिचय असाल तर मानवी जन्मातला आमचं गणित कुठेतरी सार्थकी लागल. मग कशा करता भैरवी घेणार आहे एवढा नाही, म्हणून एक भैरवी घेऊन आमच्या आई करता भैरव होईल आणि त्यानंतर वाणीला पूर्ण विराम दिला जाईल. जाना शेवट हा गोड झाला, शेवट हा गोड शेवट विसरतो न पडावा माझा देवा तुम्हारी, माझा देवा तुम्हारी विसरतो न पडावा. याच्यासाठी केला होता शेवटसाठी सुप्रभावा. आज आमच्या या आईच्या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहोत. आज किती बोलावं आईबद्दल मी बोललेलोच आहे. आई ती आईच असते, पण आई गेल्यानंतर काय वेदना होतात खरं तर त्या आमच्या लेकराला विचारलं तर ते सांगून जाते. आणि म्हणून आज आईचा शेवट खरं तर साजरा करतोय आम्ही. आई तुझं वर्णन जर करायला गेलं तर या जगतामध्ये तुझ्या व्यक्त मोठं कोण आहे, म्हणून आज आई वर्णन करतोय तुझ्याबद्दल. आज तू नक्कीच म्हणत असेल शेवट होतो भला माझा भाऊ गोड झाला, आले निजाच्या बाईला भेटे रघुमाईच्या बरा. आणि म्हणून वर्णन आहे, म्हणून शेवट तुझा गोड करतोय आई. 5 ते 6 महिन्यापासून कीर्तनाचे कॉल करत होतो. 5 महिन्यापासून कीर्तनाची तयारी करायची चालू होती. हे आई तुझ्याबद्दल बोलण्या इतकं फारसं काही आहे. 5 महिन्यापासून कॉल येत होते, महाराज कीर्तनाची तयारी चालू आहे, सगळ्यांना सांगतोय इकडे आम्ही आमचं कीर्तन करायचंय. आज
वर्षाचा सोहळा आहे पण सोहळा गाजत असताना सोहळा साजरा होत असताना आज आपण या ठिकाणी सगळेजण आहे पण आज आमची आईच आहे म्हणून वर्ण आहे झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड झाला शेवट आणि म्हणून यात्रामध्ये अवकाश झालेली सेवा आईच्या चरणावर समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देत असताना पुन्हा एकदा या कानवडे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आपण सगळेजण झालात विशेष तरुण आभार सगळ्यांचे विशेष खरं तर आभार व्यक्त करतोय या ठिकाणी बराच मित्र परिवार आहे आणि या मित्र परिवाराच्या खरं तर उपस्थितीमध्ये सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय कला संकुल क्रीडा सगळ्या क्षेत्रातले सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे गोड गुणीजन मंडळीने गोड आशीर्वाद दिली मी तुमचे सगळ्यांचे विशेष ऋणाभार महाराजांच्या संस्थेतले सगळेच विद्यार्थी सचिन महाराज असतील आमचे बाबा असतील सगळ्यांचे विशेष ऋणाभार व्यक्त करून वाणीला पूर्णविराम देतोय खरं तर आईला आदरांजली व्यक्त करतोय आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल